आपल्याला येशूबद्दल सांगतो, येशूचे जे गौरव आहे ते आपल्याला कळवतो आणि येशूच्या मागे चालण्यासाठी आपल्याला सहाय्य करतो. दुसरी गोष्ट आपल्याला पवित्र करतं ते येशू ख्रिस्ताचं रक्त. आपण प्रभूमध्ये कसे आलो, आपला नवजन्म कसा झाला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तानं आपण शुद्ध झालो आणि आपण देवाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला. त्याच्या आत्म्यानं आपल्याला जन्म दिला. कसा? त्याच्या रक्तानं. आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला की प्रभू येशू माझ्यासाठी मेला, त्याच्या रक्तानं माझी सर्व पापं धुतलेली आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त मला सर्व पापापासून शुद्ध करतं. आणि अत्यंत महत्त्वाची दुसरी गोष्ट की नवजन्म झाला म्हणून थांबले आणि पवित्र झालं असं नाही आहे. काय तर ज्याप्रमाणे बाळ वाढतं त्याप्रमाणे त्याला वाढण्यासाठी रक्ताची गरज आहे का? नाही, भाकरीची गरज आहे. बाळ एकदाच जन्मतं ना, बरोबर की नाही? पण त्याला रोज काय खावं लागतं, रोज काय प्यावं लागतं? दूध. बाळाला काय देतात? दूध. भाकरी देतात का? नाही. मग जेव्हा आपण प्रभूच्या कुटुंबामध्ये जन्म घेतो, त्याला स्वीकारतो, तेव्हा देवाचं वचन आपल्याला दूध म्हणून प्यायचं आहे. बाळ जेव्हा दूध पितं तेव्हा त्याला कळतं का ते काय पितं? ते त्याला माहीत असतं का मी काय पितं? नाही. पण त्याला उपजत वृत्ती असते की मला दूध प्यायचं, काहीतरी प्यायचं आहे आईकडनं. त्याला शिकवावं लागत नाही, ते रडतं. बरोबर का? मग समजा बाळ रडलं नाही, त्यानं दूध पिलं नाही तर काय होईल? त्यानं जन्म तर घेतला आहे, पण त्याला त्या दुधाची ओढ नाही आहे, तर दुधाची त्याला भूक लागत नाही, तर काय करेल? ते वाढणार नाही आणि काय होईल? थोडे दिवसांनी मरून जाईल. मग प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्तानं आपल्याला शुद्ध केलं, त्याच्या कुटुंबामध्ये आपल्याला घेतलं, त्याची लोकं म्हणून निवडलं, तिथेच राहून चालेल का? नाही. मग आपल्याला कशाची गरज आहे? दुधाची. पण दूधच पित राहील का? मोठा झालेला माणूस आम करतो का? बाटली घेऊन काय खातो? भात, मटण, मुंडी, पाय काय काय खातो, नाही का? बरोबर का? मग तशीच आत्मिक माणसाची वाढ होण्यासाठी आपल्याला फक्त दुधाची गरज नाही आहे. दुधाची गरज काही काळ पुरता असते, पण त्यानंतर आपल्याला मांस खायला शिकायचं आहे आणि ते आहे देवाचं वचन. दूध पण देवाचं वचन आहे. पण जसं बाळ दूध पितं त्याला काही समजत नाही मी काय खातोय काय करतोय, पण ते दूध त्याच्यामध्ये काम करतं. बरोबर का नाही? त्याला माहिती आहे का ते कसं पचतं? त्याला माहिती आहे का ते कसं मोठं होतं? नाही. ते फक्त दूध प्यायचं काम करतं. पण ते त्याने दूध ओकलं तर काय करेल? दूध पितो पण ओकतो, काय होईल? त्याला पचणार नाही, त्याच्या शरीराला ते लागणार नाही. बाळ जगेल की मरेल? मग जे वचन आपण खातो, जे वचन आपण दूधरूपी पितो, ते आपण ओकून टाकलं, काय होईल? वाढणार नाही. ह्याचा अर्थ जे वचन आपण ऐकतो, जे वचन आपण वाचतो, ते आपण आचरलं नाही. मी ओकून टाकलं. ओकून टाकणं म्हणजे काय? इकडनं घेतो, इकडनं सोडून देतो. त्याप्रमाणे आचरण केलं नाही तर माझी वाढ होणार नाही. मी जसा आहे तिथेच राहीन. किंबहुना मी ओकून टाकलं तर मी मरेन. मी प्रभूला नाकारेन, मी प्रभूला सोडून देईन. बरोबर का? हालेलुया. बघा, 1 पेत्र 1 अध्याय 14 ते 16 आपण वाचू. 1 पेत्र 1 अध्याय 14 ते 16 आपल्याला कशासाठी बोलवलेलं आहे? 1 पेत्र 1 अध्याय 14 वचन, पान नंबर 1467.
पहिला पेत्र पहिला अध्याय 14 वचन. आज्ञांकित मुले व्हा, आपल्या पूर्वीच्या अज्ञानपणातील हवास अनुरूप असे आपणास घडवू नका. तर ज्याने तुम्हास बोलावले आहे तो जसा पवित्र आहे तसे तुम्हीही आपल्या सर्व वर्तणुकीत पवित्र व्हा. कारण असे लिहिले आहे की तुम्ही पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे. हालेलुया. इथे काय लिहिलं आहे पेत्रानं की आज्ञांकित मुले व्हा. कशी व्हा? आज्ञांकित म्हणजे वचन समजून ऐकून तसं पाळणारे व्हा. ओकून टाकू नका. ओकून टाकल्यावरती ते जेवण आपल्याला जाईल का? आपल्या शरीराला ते लागेल का? आपण वाढू का? आपल्याला शक्ती मिळेल का? नाही. त्याचप्रमाणे जे आत्म्याचं भोजन आहे, आपला आत्मिक जो मधला माणूस, जो देवाला पसंत आहे, जो देवाच्या प्रतिरूपात निर्माण केलेला आहे, त्याला लागणारं भोजन आपण खाल्लं पाहिजे आणि पचवलं पाहिजे. पचवलं म्हणजे तसं अनुसरलं पाहिजे. हालेलुया. तर काय होतं? आपण वाढतो, आत्म्यामध्ये वाढतो, शरीराने वाढत नाही. देवाचं वचन ऐकून आपण काय करतो? आचरणात आणून आत्म्यात आपण शक्तिमान होतो. मग जेव्हा संकट येतात, जेव्हा दुःख येतात, तेव्हा आपण मजबूत असतो. हालेलुया. जर आचरलं नाही तर दुःखामध्ये परिस्थिती वाईट असते. मग विश्वास निघून जातो, काय करावं सुचत नाही, देवाची वाणी, देवाचं वचन ऐकू येत नाही. मग जग आपल्याला खेचून घेऊन जातं. हालेलुया. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा, आपल्या पूर्वीच्या अज्ञानपणातील हवास अनुरूप असे आपणास घडवू नका. आपला स्वभाव आपल्याला पापाकडे घेऊन जातो. पाप करण्याचा जो स्वभाव आहे तो एका दिवसात निघत नाही. आपण प्रभूमध्ये बाप्तिस्मा जरी घेतला तर जुना मनुष्य मरतो, परंतु त्याचा स्वभाव आहे ना, तो आपल्यामध्ये राहतो आणि त्याला रोज मारायचं असतं. जो देवाच्या विरुद्ध असतो त्याला रोज मारायचं असतं. प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला क्षमा केली, आपल्याला पवित्र केलं. पण आता देव काय सांगतो? जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. त्याने त्याचं काम केलं आपल्याला पवित्र करण्याचं. त्याने त्याची वचनं आपल्याला कळवली आहेत, पण ती घ्यायची आपलं काम आहे. आपण असेच राहून पवित्र होऊ का? आपण असेच राहून सदृढ होऊ का? जेवण आहे पण खाल्लं नाही तर? माझ्यापुढे जेवणाचं ताट आहे, पण मी ते खाल्लं नाही आणि पचवलं नाही तर त्याचा काय उपयोग होईल का? नाही. जशी औषधाची बाटली आहे, डॉक्टर आपल्याला गोळ्या देतात, त्या गोळ्या आपण कपाटामध्ये ठेवून आपण बरे होऊ का? नाही. खायला लागतं आणि पचवायला लागतं. त्याचप्रमाणे देवाची जी वचनं आहेत ती आपल्याला ऐकावी लागतील आणि आचरवावी लागतील, तर आपण प्रभूमध्ये वाढत जातो. नाहीतर सैतान आपल्यावरती हावी होतो. देवाच्या वचनाला खूप महत्त्व आहे, कारण येशू ख्रिस्तच देवाचं वचन आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तो देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. देवानं देहधारण केला, शब्द देहरूपानं बोलला. मग देवाच्या वचनाला किती महत्त्व आहे. हालेलुया. तर पूर्वीच्या अज्ञानपणातील हवास अनुरूप असे आपणास घडवू नका. आपल्याला प्रभूनं शुद्ध केलं, परंतु जो पापी स्वभाव आपल्या बिघडून गेलेला होतो, तो बिघडलेला स्वभाव आपल्यामध्ये राहतो आणि कठीण परिस्थितीत आणि मोहप्रसंगात तो बाहेर येतो. काय होतं? जो मधला माणूस जर बदलला नसेल, देवाच्या शब्दानं तो बदललेला नसेल, तर कठीण प्रसंगामध्ये आणि मोहप्रसंगामध्ये त्याची कामं बाहेर येतात. जेव्हा सगळं काही व्यवस्थित असतं तेव्हा हालेलुया असतं, नाही का? पण जेव्हा परिस्थिती कठीण येते, दुःख येतात, तेव्हा मधलं जनावर जागं होतं. कोण जागं होतं? मधलं जनावर.
हां हालेलुया. बरोबर का? त्यासाठी काय करायचं आहे? देवाचे वचनं, देवाची वचनं अंगीकृत करायची आहेत, ती धारण करायची आहेत आणि त्या जनावराला मारायचं आहे रोज. त्यासाठी पौल म्हणतो मी रोज मरतो. मी रोज मरतो म्हणजे नक्की काय? मी रोज माझ्यामधील तो जुना स्वभाव, पापी स्वभावाला कुदळतो, जेणेकरून येशू ख्रिस्ताचं जीवन माझ्यामध्ये रूपांतरित व्हावं, मी पवित्र व्हावं. हालेलुया. हालेलुया. आणि तो पापी स्वभाव आत्मिक उन्नतीसाठी एक बाधा आहे. तो स्वभाव मारला नाही तर आपण आत्म्यामध्ये वाढू शकत नाही. जसे आहोत तसेच राहू. बरोबर का? आपल्यामध्ये लांडगा पण आहे आणि मेंढरू पण आहे. कोण असतो मध्ये? लांडगा पण आणि मेंढरू पण. मग वाढतो कोण? ज्याला आपण जेवण देतो तो. काय? लांडगा वाढला तर? लांडगा कसा वाढतो? आज्ञा मोडून. आज्ञा मोडून, मंडळीत न येणं, प्रार्थना न करणं, बायबलचं वचन न वाचणं, न अनुसरणं. ह्याच्यामुळे काय होतं? लांडगा वाढतो. मेंढरू कधी वाढतं? प्रार्थना. हां, प्रार्थनेला यायचं, वचनं ऐकायची, वचनाप्रमाणे करायचं, प्रभूचा आवाज ओळखायचा, प्रार्थना करायची, रोज बायबलचं वाचन करायचं. समजत नसेल तरी वाचायचं. आपल्याला माहीत आहे का आपण काय खातो आणि ते कसं पचतं? नाही. आपण खाल्ल्यावरती आता काय होतं माहिती आहे का? नाही. हां, कोंबडी आपल्याला ताटामध्ये बरी दिसते हो, पण खाल्ल्यानंतर काय होतं? कोण खाईल का परत? हालेलुया. वचन पण तसंच आहे. वचन खाल्ल्याने आपल्यामध्ये काय काम करतं आपल्याला नाही माहीत, पण काम करतं. आमेन. करतं एवढं पुरेसं आहे की जे मी वचन वाचतो ते माझ्यामध्ये काम करतं आहे. आमेन. मी खाईन. हालेलुया. बरोबर का? मग तशी वाढ होते. तर प्रभू म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा, कारण जो बाप पक्षपाता वाचून प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे न्याय ठरवतो. त्याचे नाव जर तुम्ही घेता तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवून वागा. आपला काळ कसला आहे? प्रवासाचा. नाही का? श्रीमंत लोक मरतात की नाही? आता कोण मेले? आपले उद्योजक. टाटा. किती कमाई आहे त्यांची? करोडो. काय झालं? त्यांनी पुण्यकर्म केली, मी नाही म्हणत, पण काय घेऊन गेले? काय नाही. हात उघडे आलेले, हात उघडे घेऊन गेले. हालेलुया. आपला हा प्रवासाचा काळ आहे. एक दिवशी ट्रेन थांबणार आहे. ट्रेनमध्ये आपण काय काय भरून घेतो? टी व्ही भरला आहे ट्रेनमध्ये, कपाटं भरले ट्रेनमध्ये, नाही का? ट्रेनमध्ये जाताना आपण काय घेऊन जातो? बॅगा, कपाटं, टी व्ही, बंगला घेऊन जातो का ट्रेनमध्ये? का घेऊन जात नाही? कारण आपल्याला उतरायचं आहे. काय? आपल्याला उतरायचं आहे. तसंच या जीवनामध्ये आपण काय काय भरून घेतो? सगळं काही असतं, पण आपल्याला उतरायचं आहे. ध्यानात ठेवायचं, मला एक दिवस उतरायचं आहे. मला प्रवास संपवायचा आहे. कधी संपेल माहिती नाही, माझं स्टेशन कधी येणार मला माहिती नाही, पण मला तयार असलं पाहिजे. हालेलुया. मग प्रभू पौल पेत्र म्हणतो तुम्ही या प्रवासाच्या काळात भिवून वागा, कारण हा प्रवास संपणार आहे. आणि जे सत्य, जे खरं सत्य आहे त्याच्यामध्ये आपण जाणार आहोत. तिथे मरण नसणार, तिथे आनंदच आनंद आहे, तिथे प्रभूची समक्षता आहे, तिथे अश्रू नसणार, तिथे दुःख नसणार, तिथे सर्व काळ आनंदात आपण प्रभूबरोबर राहणार आहोत. हालेलुया. आमेन. त्यामुळे काय करा? जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. 1 योहान 3 अध्याय 2 आणि 3 वचन.
पहिला योहान 3 अध्याय वचन 2 आणि 3. पहिला योहान 3 अध्याय वचन 2, पान नंबर 1477. प्रियांनो, आपण आता देवाची लेकरे आहो, परंतु आपण काय होऊ हे अजून प्रकट झाले नाही. तरी हे आपल्याला माहीत आहे की तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, कारण जसा तो आहे तसाच आपल्याला तो दिसेल. आणि त्याच्याविषयी ज्या कोणाला ही आशा आहे तो जसा तो शुद्ध आहे तसा आपणाला शुद्ध करतो. हालेलुया. प्रियानो, तर आता आपण देवाची लेकरे आहोत. कुणाची लेकरे आहोत? देवाचे. कसं केलं आपल्याला देवानं त्याची लेकरं? प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे, की तो माझ्यासाठी मेला, माझ्या पापासाठी त्यानं रक्त अर्पण केलं. जे पवित्र रक्त, मौल्यवान रक्त, त्याच्याने तुम्ही विकत घेतलेले आहात. हालेलुया. आपल्या पापांची त्यानं क्षमा केली. पण आता तेवढंच नाही, त्याच्या पुढेही आपल्याला सांगितलं आता शुद्ध हो. देवानं आपल्याला शुद्ध केलं, परंतु आता आपल्याला स्वतःला शुद्ध करायचं आहे. 2 गोष्टी आहेत. देव आपल्याला त्याच्या रक्तानं शुद्ध करतो, आणि आता शुद्ध होण्यासाठी देवानं आपल्याला त्याची वचनं आणि त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. आमेन. हालेलुया. परंतु आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. त्यावेळेला आपण कसे होऊ? मेल्यानंतर जेव्हा प्रभू आपल्याला घेईल त्यावेळेला आपण कसे दिसू? आपलं काय होईल आपल्याला माहीत नाही. बाळ जेव्हा गर्भामध्ये असतं आईच्या 9 महिने, तेव्हा त्याला ठाऊक असतं का बाहेर काय आहे? आहे नाही. त्याप्रमाणेच आपण आता कुठे आहोत? गर्भामध्ये. आपल्याला माहीत नाही की पुढे काय होणार आहे. पण गर्भामध्ये राहणं बरं की या जगामध्ये राहणं बरं? कुठे? जगामध्ये आहे. 9 महिनेच असतं ना. 10 महिने राहिलं तर बाळ गर्भामध्ये आईच्या पोटामध्ये काय होईल? बरं का? नाही. मग आपल्याला प्रभूनं एक दिवस असा नेमून ठेवला आहे की त्या दिवशी आपण जाणार. आपला तो चांगला दिवस असेल. हालेलुया. जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे. का? कारण हा गर्भामध्ये आपण आहोत, लोळत आहोत घाणीमध्ये. नकोसंच होतं ना कधी कधी. बस झालं, प्रभू घेऊन जा मला. नको, नाही पाहिजे, कंटाळा आला. हालेलुया. पौलही तेच म्हणतो की मला जगणे ख्रिस्ता, मरणे लाभ आहे, कारण ते मला चांगलं आहे इथे राहण्यापेक्षा. इकडे राहणं आवडतं? आवडत असेल तर गडबड आहे. हालेलुया. तिथे जाणं बरं आहे. हालेलुया. त्यामुळे आपण मरणाला घाबरत नाही. काय? आपण मरणाला घाबरत नाही का? कारण मला उत्तम ते ठेवलेलं आहे. आम्हाला उत्तम ते ठेवलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ. सारखे म्हणजे कसं काय? जसा येशू आहे. डिक्टो म्हणजे जसा तो आहे तसे आपण होऊ. किती सुंदर आहे ना. काही कमी नाही, काही जास्ती नाही. जसा तो आहे तसे आपण त्याच्या प्रतिरूपात पालटले जाऊ. हालेलुया. पण आता आपल्याला माहीत नाही. आता आपल्याला माहीत नाही कसे होऊ, काय होईल, कसं होईल, तिकडे काय असेल, नाही माहीत. पण आता मला जे करायला सांगितलं ते मला केलंच पाहिजे. कसं काय करायला सांगितले? की त्याविषयी ज्या कोणाला आशा आहे त्याच्याविषयी, की मी त्याच्याप्रमाणे बदलणार आहे, अशी ज्याला कोणाला आशा आहे तो जसा येशू शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. हालेलुया. हालेलुया. बरोबर का? आपल्याला काय करायचं आहे? शुद्ध व्हायचं आहे. तो जुना स्वभावाला रोज मारायचं आहे. आपल्यावरती हावी होऊ इच्छितो सैतान, नाही का? त्याला काय करायचं आहे? मारायचं आहे. पवित्र आत्मा आपल्याला त्याच्या शब्दांद्वारे, त्याच्या वचनांद्वारे गौरवातून गौरवात पालटवतो. आपल्याला स्वतःला शुद्ध होता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मदतगार दिलेला आहे.
देव स्वतः म्हणतो, मी तुमच्यामध्ये राहीन, मी तुमच्या आत वस्ती करीन, मी माझे नियम तुमच्या हृदयावर लिहीन, मी माझा आत्मा तुमच्यामध्ये घालीन आणि तुम्ही माझ्या मार्गात चालावे असं मी तुम्हामध्ये करीन. किती चांगलं आहे ना. जगातील कोणता देव सांगतो की मी तुझ्याबरोबर राहीन आणि तुला मी मार्गात चालवेन, तुला मी माझा हात घालून चालवेन? सांगतो कोणी? नाही. आमचा एकच देव जो येशू, प्रभू येशू, तो सांगतो मी तुझ्यामध्ये राहीन आणि ज्या मार्गात चालावं मी माझी मसलत तुला देईन, मी तुला बोध करीन, ज्या मार्गात चालावं तो मी तुला शिकवीन. हालेलुया. 2 करंथीकर 3 अध्याय 16वे वचन. सतरा आणि 18. 16, 17, 18. 2 करंथीकर 3 अध्याय 16, 17 आणि 18. पान नंबर 1377. अरे सॉरी, 2 करंथीकर 3 अध्याय 16 वचन, पान नंबर 1396. परंतु ते प्रभूकडे फिरेल तेव्हा ते आच्छादन काढले जाईल. प्रभू तर आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपण आहे. तर आपण सर्व आच्छादन नसलेल्या तोंडाने प्रभूचे गौरव आरसात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभू जो आत्मा याच्याकडून गौरवापासून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात पालटले जातो. परंतु ते प्रभूकडे फिरेल तेव्हा ते आच्छादन काढले जाईल. हालेलुया. आपण जेव्हा जुना करार वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं मी हे सर्व पाळू शकेन. थोडा वेळ आपण पाळू, पण थोड्या वेळानंतर आपण पडतो. कारण जुना करार पाळण्याची ताकद कुणालाच दिलेली नव्हती. जुन्या करारामध्ये 613 आज्ञा आहेत. किती? 613. आणि जो एका आज्ञेविषयी चुकतो तो सर्व नियमशास्त्राविषयी चुकतो. हालेलुया. पाळू शकत होते? मोशेही पाळू शकत नव्हता. मोशेचं तेज जेव्हा तो देवाला भेटायला गेला तेव्हा देवाचं तेज त्याच्या तोंडावरती आलं आणि त्याने आच्छादन टाकलं की लोकांनी माझा चेहरा पाहू नये आणि माझं तेज जाऊ नये. बरोबर ना? त्याच्या आधी लिहिलं आहे. मग जुन्या करारातलं तेज थोडा वेळ यायचं आणि जायचं. मोशेचं जसं तेज, मोशेला ते तेज मिळालं, परंतु किती काळ टिकलं? थोडा वेळ टिकलं. नंतर मोशेने आपलं तोंड झाकून घेतलं. का? कारण लोकांनी पाहू नये का हा आता देवाला आवडत नाही, हा आता देवाची आज्ञा पाळत नाही, त्यामुळे त्याचं तेज निघून गेलं. हालेलुया. पण आता प्रभू आपल्याला बोलवत आहे की ते तेज तुझ्यावरती सर्वदा राहील. आमेन. कसं? त्याच्या आज्ञा पाळशील, त्याची वाणी ऐकशील आणि तसं करशील तर त्याचं तेज तुझ्यावरती दिसून येईल. बघा, प्रभू तर आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपण आहे. जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे स्वातंत्र्य आहे. पापापासून मुक्तता आहे. पाप करण्यासाठी स्वातंत्र्य नाही. काय? पापावरती स्वातंत्र्य आहे. 2 गोष्टी आहेत ना. जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे स्वातंत्र्य म्हणजे मोकळेपणा आहे. कशासाठी? पाप करण्यासाठी मोकळेपण का? बघा लिहिले, जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे पाप करण्यास मोकळीकता आहे? नाही. काय आहे? पापावरती विजय आहे. जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे आपल्याला पापावरती अधिकार आहे, मोकळीकता आहे. हालेलुया. तर आपण सर्व आच्छादन नसलेल्या तोंडाने, मोशेने आच्छादन घातलेलं, पण आता आपण आच्छादन घालत नाही. आपण उघड्या तोंडाने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता. आरसा काय आहे? देवाचे वचन. आरसा काय आहे? देवाचे वचन. जेव्हा आपण देवाचे वचन वाचतो किंवा ऐकतो तेव्हा आपला आतला माणसाची
परिस्थिती काय आहे हे देव आपल्याला सांगतो. बरोबर ना? इथून जेव्हा वचन तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला समजतं ना की मी काहीतरी वाईट केलं आहे, मी काय आज भांडण करून आलो आहे. हालेलुया, मी काहीतरी वाईट केलं. इकडनं सांगतो प्रभू तू काहीतरी केलंस. हालेलुया. आणि त्या आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभू जो आत्मा, त्याच्याकडून आपण गौरवातून गौरवात, पवित्रतेतून पवित्रतेत असे त्याच्या प्रतिरूपात पालटले जातो. आपल्याला कोण पालटवतं? शुद्ध कोण करतं? पहिलं येशूचे रक्त. पण नंतर आपल्याला देव पवित्र आत्मा आणि त्याचं वचन देतो जेणेकरून आपल्याला त्यांना बदलावं. हालेलुया. आणि आपल्या परवानगीशिवाय देव आपल्याला बदलत नाही. देव आपल्याला कॉलरला धरून बदलत नाही. तुझी इच्छा असेल तर तू बदल, मी तुला सर्वतोपरी सहाय्य करीन, मी तुझ्या बरोबर आहे. तुझी इच्छा आहे काय पाप न करण्याची, तर मी तुझ्या बरोबर आहे. जर तुला पाप करायची इच्छा आहे तर मी तुला सहाय्य करू शकत नाही. समजतं का मी काय सांगतो? जर मला पाप करायचंच आहे तर मला कोण थांबवेल आणि तुम्हाला कोण थांबवेल? पण माझी इच्छा आहे, मला पवित्र व्हायचं आहे, मला पाप करायचं नाही, प्रभू मला सहाय्य कर. त्यावेळेला प्रभू 100% तुम्हाला सहाय्य करतो. हां, तर अनुभव घ्या. बरोबर का? हां, जर मला पापापासून दूर राहायचं असेल तर प्रभू सर्वतोपरी माझ्याबरोबर आहे. पण जर मला पाप आवडत असेल तर प्रभू सांगतो मी काय करू? तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हालेलुया, आमेन. जर मी प्रभूला सांगितलं नाही तुझ्या इच्छेप्रमाणे हो, तर प्रभू मला सांगतो तुझ्या इच्छेप्रमाणे हो. काय? जर मी प्रभूला सांगितलं नाही की प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे मला हो, तर प्रभू मला सांगतो तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हो. हालेलुया. पवित्र आत्मा आपल्याला देवाच्या वचनाद्वारे आपले पवित्रीकरण करतो. पवित्र आत्मा कशासाठी दिलेला आहे? आपल्याला शुद्ध करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी, आपले विचार पवित्र करण्यासाठी. मनुष्य अपवित्र कुठे होतो? देहाने का? विचाराने. काही खाल्ल्याने माणूस विटाळतो असं नाही, तर त्याच्या हृदयातील सर्व वाईट विचारांमुळे तो विटाळतो. मनुष्य काही खाऊन त्याच्यामध्ये जातं ते शौचकुपात बाहेर पडतं, परंतु जे मध्ये आहे ते तोंडातून बाहेर पडतं आणि माणसाला विटाळवतं, म्हणजे त्याला अपवित्र करतं. म्हणजे काय शुद्ध पाहिजे? मन, आपले विचार. आणि ते विचार बदलण्यासाठी देवाने आपल्याला त्याचा शब्द दिलेला आहे. देवाचे वचन आपले काय बदलतं? विचार. जेव्हा आपण कोणाला ठोसा मारायला जातो तेव्हा देवाचा आत्मा काय सांगतो? नाही, मुलं असं करू नको, तलवार मॅनात घाल. काय सांगतो देव? तलवार मॅनात घाल. हालेलुया. कोणाला वाईट बोलायला जातो तेव्हा देव काय सांगतो? चुप बस, बोलू नकोस. राग गीळ, क्रोध टाक. ते वाईट करायला लावतं, सांगतो ना देव. हां, हालेलुया. स्तोत्रसंहिता 119 वचन 9. स्तोत्रसंहिता 119 वचन 9, पान नंबर 764. तरुण आपला मार्ग कसाने निर्मळ करील, तुझ्या वचनाप्रमाणे त्याला जपण्यानं. तरुणांनो जपा. काय लिहिलंय? तरुण आपला मार्ग कशाने सरळ करील, कशाने निर्मळ करील, कशाने पवित्र करील. तो पवित्र कसा होईल? तरुण तरुणी तुम्ही पवित्र कसे व्हाल? तर तुझ्या वचनाप्रमाणे त्याला जपण्यानं. तुझी वचनं मी माझ्या हृदयात साठवून ठेवली आहेत, जेणेकरून मी पाप करू नये. काय केले? तरुणानं काय केलं आहे? देवाची वचनं आपल्या
हृदयात घट्ट धरून ठेवलेली आहेत, साठवून ठेवलेली आहेत. तरुण आपला मार्ग कशाने सरळ करील, कशाने निर्मळ करील, तर तुझ्या शब्दाप्रमाणे, तुझ्या वचनांप्रमाणे, तुझ्या आज्ञांप्रमाणे त्याला जपण्यानं, त्या आज्ञा पाळून मी स्वतःला शुद्ध करीन. योहान 15वा अध्याय 3रं वचन, प्रभू सांगतो, मी जी वचनं तुम्हाला सांगितली आहेत त्यामुळे तुम्ही पवित्र झाला आहात. पान नंबर 1296. योहान 15:3. जे वचन मी तुम्हास सांगितले त्यामुळे तुम्ही आता निर्मळ झालाच आहात. हो, काय सांगतो प्रभू? वचन जे तुम्ही ऐकली आहेत त्यामुळे मी तुम्हाला निर्मळ करत आहे. माझी वचने तुम्ही ऐकाल तर तुम्ही पवित्र व्हाल. माझी वचने तुम्ही ऐकाल आणि त्याप्रमाणे आचरणात आणाल तर तुमचं जीवन अधिक शक्तिशाली, अधिक पवित्र, अधिक निर्मळ होत जाईल. आणि माझा प्रकाश तुमच्यामध्ये जसा सूर्योदयापासून सूर्य मध्यान्हापर्यंत तेजत जातो, जसा प्रकाशच जातो, तसे तुमचा प्रकाश प्रकाशत जाईल. हालेलुया. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता निर्मळ झालाच आहात. येशू आपल्याला पवित्र कसा करतो? त्याच्या वचनाने. त्याची वचनं आणि आपले विचार एक झाले तर आपण पवित्र होतो. देवाचे विचार, देवाची वचनं आणि आपले विचार जेव्हा आपण देवाची वचनं घेतो आणि ऐकतो आणि आपल्या हृदयात सांभाळून ठेवतो तेव्हा आपण पवित्र होतो. हालेलुया. योहान 17:17. योहान 17:17. तू त्यांना खरेपणात पवित्र कर, तुझा शब्द हाच खरेपणा आहे. देव आपल्याला त्याच्या खरेपणात, सत्यामध्ये पवित्र करतो. त्याची वचनं, त्याचे शब्द हेच सत्य आहे. काय लिहिलं आहे बघा, तू त्यांना खरेपणात पवित्र कर. प्रभू येशू सर्व माणसांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करतो मरणाच्या आधी. जसे आपण एक आहोत, मी तुझ्यामध्ये आहे, तू माझ्यामध्ये आहे, तसे माझ्या लोकांनी आपल्यामध्ये एक व्हावे. कसे? तर त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याचं सत्य जाणून. तू त्यांना खरेपणात पवित्र कर, तुझा शब्द हाच खरेपण आहे. जे मी शब्द तुम्हाला सांगितले आहेत ते जीवन आणि आत्मा आहेत आणि तेच खरेपण आहेत. आणि ते तुम्हाला समजतील, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला पापाच्या बंधनातून मुक्त करील, सत्य तुम्हाला पवित्र करील. हालेलुया. इफिस्करास पत्र 5वा अध्याय 26 आणि 27. इफिस 5:26. पान नंबर 1418. यासाठी की त्याने त्याला वचनरूपी पाण्याच्या आंघोळीने निर्मळ करून पवित्र करावे, याकरिता की त्याने ती मंडळी गौरवी अशी आपणाला सादर करावी, म्हणजे तिला डाग किंवा सुरकुती किंवा असासारखे काही नसावे, तर ती पवित्र आणि ठपक्या विरहित असावी. हालेलुया. प्रभू येशूनं स्वतःला कशासाठी अर्पण केलं? तर मंडळीला जन्म देण्यासाठी. बरोबर का? होय. आणि आता तो त्याच्या वचनाने आपल्या मंडळीला पवित्र करतो. हालेलुया. आमेन. आपण कोण आहोत? देवाची वधू मंडळी. बायको जेव्हा तिचं लग्न असतं तेव्हा कशी सजवते स्वतःला, नाही का? डाग वगैरे असतील तर काय लावते? मेकअप, नाही का? डागरहित, सुरकुती असेल तर सुरकुती रहित आपल्याला सजवते ना. तसंच प्रभू त्याच्या वचनाने आपल्याला सजवतो. आपल्यातील सर्व डाग, सुरकुत्या, वाईट विचार, वाईट वृत्ती, वाईट प्रवृत्ती आपल्यातून त्याच्या वचनाने काढून टाकतो.
आणि आपल्याला डागरहित शुद्ध कुमारी असं त्याच्यासमोर उभं करण्यासाठी आता सज्ज करतो. हालेलुया. यासाठी की त्याने तिला वचनरूपी पाण्याच्या आंघोळीने निर्मळ करून पवित्र करावे. कसं? वचनाची आंघोळ घालतो. अशुद्ध झालं असताना, आपले विचार अशुद्ध झाले असताना प्रभू आपल्याला त्याची वचनं सांगतो. बाळा मागे फिर, शुद्ध हो, पश्चाताप कर, वाईट सोडून दे, वाईटाच्या मागे जाऊ नको, ते तुझा नाश करील. माझी वचनं घे, ती तुझ्या हृदयात साठवून ठेव आणि योग्य वेळी ती तुला सहाय्य करतील. हालेलुया. यासाठी की त्याने ती मंडळी गौरवी अशी आपणा स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग किंवा सुरकुती किंवा अशासारखे काही नसावे, तर ती पवित्र आणि ठपक्या विरहित असावी. हालेलुया. प्रभूला आपण कसे हवे आहोत? ठपक्या विरहित, डाग रहित, सुरकुती रहित, ठपक्या रहित आणि पवित्र. हालेलुया. त्यासाठी काय दिलं आहे त्यांना? आपली वचने आपल्याला दिलेली आहेत, त्याचे शब्द आपल्याला दिले आहेत, त्याचा आत्मा आपल्यामध्ये दिलेला आहे जो आपल्याशी बोलतो. आपण दररोज बायबल आपल्याबरोबर घेऊन जातो का? नाही ना. मग कोणाला घेऊन जातो? प्रभूला. तो आपल्याशी बोलतो. काय करावं, काय नाही, कुठे जावं, काय पाहावं, काय करावं, आपल्याला सांगतो. ज्याला कान आहेत तो ऐको. आपल्या आत्मिक माणसाबद्दल बोलतोय, ज्याला कान आहेत तो ऐको. प्रभू बोलतो, पण प्रभू म्हणतो तुला कान असतील तर तू ऐकशील. हालेलुया. पहिला पेत्र पहिला अध्याय 22वं वचन. पहिला पेत्र पहिला अध्याय 22वं वचन. पान नंबर 1467. पहिला पेत्र पहिला अध्याय 22. भावावर निष्कपट प्रीती करण्यासाठी तुम्ही आपले जीव खरेपण पाळण्याने आत्म्याकडून शुद्ध केलेले आहेत. म्हणून मनापासून एकमेकावर निष्ठेने प्रीती करा. वचन 23. कारण नासवंत बीजापासून नाही, तर अविनाशी बीजापासून देवाच्या जिवंत व सर्व काळ टिकून राहणाऱ्या वचनाच्या द्वारे तुमचा पुन्हा जन्म झाला आहे. हालेलुया. भावावर निष्कपट प्रीती करण्यासाठी तुम्ही आपले जीव खरेपण पाळण्याने, म्हणजे देवाचं वचन. खरेपण काय आहे? देवाचं वचन पाळण्याने आत्म्याकडून शुद्ध केलेले आहेत. पवित्र आत्मा आपल्याला कसं शुद्ध करतो? त्याचं वचन आपल्याला देऊन आणि ते पाळण्यासाठी कृपा आणि शक्ती देऊन आपल्याला तो पवित्र करतो. हालेलुया. म्हणून मनापासून एकमेकावर निष्ठेने प्रीती करा, एकमेकांचे अपराध क्षमा करा, एकमेकांची काळजी घ्या. हालेलुया. आमेन. कारण नाशवंत बीजापासून नाही. आपण आई बापापासून जन्मलं ते कोणतं बीज होतं? नाशवंत. कारण हे मरण पावणार आहे, नाही का? आपण बीजापासून जन्मलो की नाही? किती छोटं होतं ते बीज, डोळ्याला पण दिसणार नाही, पण जन्मलो. त्याच्यामध्ये सगळं काही लिहिलेलं होतं. मी कसा असणार, कसा दिसणार, माझे डोळे घारे असणार की काळे असणार की पांढरे असणार की पिवळे असणार, माझा कलर कोणता असणार, हिरवा असणार की तांबडा असणार, सगळं त्या बीजामध्ये लिहिलेलं होतं. होतं की नाही? किती सूक्ष्म असेल ते बीज आईवडिलांचं, पण त्याच्यामध्ये पूर्ण मनुष्य होता. तसंच देवाचं वचन बीज रूपानं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपण कसे होऊ, आपले पवित्रकरण सर्व काही आहे. आत्म्याचं सर्व स्वभाव देवाच्या वचनात आहे. ते बीज घेऊन आपल्याला त्यानं जन्म दिला. त्याच्यात बीज रूपानं आपल्याला जन्म दिला अविनाशी बीजापासून. त्याचं बीज मरत नाही. जे देवांचं जे वचन आहे ते जिवंत आहे. आहे की नाही? मेलेलं आहे का? नाही. देवाचं वचन जिवंत आहे.
ते तुम्ही कधीही ऐकू शकता. कोणतंही वचन तुम्ही कधीही ऐकू शकता. ज्याला कान आहे तो ऐको. तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचं वचन जिवंत असतं. ते फक्त ऐकायचं असतं आणि ते तुम्हाला वाढवतं, प्रत्येक गोष्टीत सामर्थ्य देतं. तर सर्व काळ टिकून राहणाऱ्या वचनाच्या द्वारे तुमचा पुन्हा जन्म झाला आहे. हालेलुया. ज्या वचनानं आपल्याला जन्म दिलेला आहे त्या वचनानं आपल्याला तो वाढवणार पण आहे, पवित्र पण करणार आहे. आमेन. सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? देवाचं वचन, देवाच्या आत्म्यानं ऐकणं. हालेलुया. बरोबर का? ऐकणं आणि तसं करणं. नुसतं ऐकणारे नाही तर करणारे, अनुसरणारे. 30% जमिनीनं पीक कधी दिलं नाही का? 6 पेरायला निघाला, पेरणारा पेरायला निघाला, त्याच्या हातातून काही कुठे पडलं? वाटेवर पडलं. ते पक्षी येऊन खाऊन गेले. का? कारण ते कठीण अंतःकरण होतं. त्याच्यामध्ये बीज गेलंच नाही, घेतलंच नाही. छा, हे कुठे असं असतं का? छा, अंतःकरण काय होतं? कठीण होतं. दुसरं कोणतं? खडकावर पडलं. जमीन थोडीच होती, मुळं थोडीच खाली गेली. सूर्य उगवला, उष्णता आली, तेव्हा ते करपून गेलं. म्हणजे थोडा वेळ बरं वाटतं ऐकायला. हां, कान मस्त, आज मस्त बोलले पास्टर, तर मजा आली. पण इकडनं बाहेर उतरल्यावरती सूर्य उगवतो, कठीण परिस्थिती येते, संकट येतात, दुःख येतं, प्रभू येशूच्या नावासाठी निंदा होते, तेव्हा मूळ नसतं, मग ते करपून जातं. छे, कुठे? तसं नाही होत. हालेलुया. तिसरं कुठे पडलं? काटेरी झुडपांमध्ये. ते वाढलं पण त्याला गुदमरवलं, काट्या झुडप्यांनी गुदमरवलं. आयुष्याच्या चिंता, वासना, लोभ, या जगाच्या मोह, पैशाचा लोभ, धनाचा लोभ, ह्यांनी ते गुंतवून टाकलं आणि त्याला फळ मिळालं नाही. आणि चौथ्या प्रकारचं चांगल्या जमिनीत पडलं. तिथे 30%, 60% आणि 100% पीक दिलं. सर्वात उत्तम कोणतं? 100%. मग 30% दिलं, 70% काय झालं? हां, 30% दिलं म्हणजे 30%च अनुसरण केलं. 70% अनुसरण केलं नाही. 60% वाल्याने 60% अनुसरण केलं, 40% जाऊ दे ना, एवढं कोणाला करते, थोडंसं चालेल ना, थोडंसं चलता आहे. आणि 100% वाल्याने जे ऐकलं तसं केलं आणि प्रभूला ते आवडलं. त्याने भल्या आणि उत्तम अंतःकरणामध्ये ती वचनं जतन करून ठेवली. कसं अंतःकरण होतं? उत्तम आणि भलं अंतःकरण, ज्याच्यामध्ये ती वचनं त्यानं भरवून ठेवली. त्यामुळे ते 100% पीक देऊ शकलं. प्रभूला आपण 100% पीक देणारे हवे आहोत. 30%ने तो खुश होत नाही, 60%ने तो खुश होत नाही, त्याला 100% हवे आहेत. हालेलुया. बाह्यदृष्ट्या आपण चांगले विश्वासू दिसतो, आपण प्रार्थनेला जातो, आपण हे करतो, आपण ते करतो, बाह्यदृष्ट्या आपण बरे असतो. मंदिरात आल्यावर दूत आणि बाहेर गेल्यावर भूत. नाही का? आपण बरे असतो सगळे. इकडे कोण भांडण करतं का हो? कधी कधी करतात हो, पण रोज नाही करत. कधी कधी येतात कोण भांडण करायला, पण दर रविवार आपण भांडण करतो का? नाही. बाहेर, घरी. हालेलुया. देवाला काय हवं आहे? आपण जसे इथे असतो ना, तसेच देवाला आपण बाहेर हवे आहोत. किंबहुना आपण इथे येतो ना, तेव्हा प्रभू येशू सांगतो दूतांना त्यांच्या, चला आता आपल्याला आराम आहे, थोडा वेळ आराम करू, आता हे बरोबर वागतील.
इकडे काय आता प्रॉब्लेम नाही आहे. आता बरोबर मंदिरात आल्यात ना, आता आपल्याला आराम आहे, आपण जरा आराम करू. ह्यांची जेव्हा प्रार्थना संपेल ना तेव्हा आपलं काम सुरू होईल. असं आहे का? नाही ना? बघा, ते प्रभूला हवं आहे. हालेलुया. 1 पेत्र 2 अध्याय 2 वचन. पान नंबर 1467. 1 पेत्र 2:2. 1 आणि 2 दोन्ही वाच. यास्तव सर्व दुष्टाई व सर्व कपट व ढोंग व हेवा व सर्व निंदाही सोडून तुम्ही नवीन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा, यासाठी की तुम्ही त्याच्याद्वारे तारणापर्यंत वाढावे. यास्तव सर्व दुष्टाई, सर्व कपट व ढोंग व हेवा व निंदा ही सोडून तुम्ही नवीन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा, यासाठी की तुम्ही त्याच्याद्वारे तारणापर्यंत वाढावे. कधीपर्यंत वाढावे? तो दिसेल तोपर्यंत. तारण कधी होणार आहे आपलं? पूर्ण तारण जेव्हा आपण त्याला तोंडोतोंड पाहू, आपण त्याच्यासारखे बदलले जाऊ, ते खरं तारण. त्यापर्यंत वाढायचंय. हालेलुया. आणि काय म्हटलंय? नवीन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा. निरदूध म्हणजे काय? शुद्ध. त्याच्यात काही घातलं नाही आणि त्याच्यातनं काही काढलं नाही. हल्ली काय करतात भैये? शुद्ध असतं का? नाही. काय काढतात? वरती आलेली साय काढतात, क्रीम, आणि काय घालतात? पाणी घालतात. हालेलुया. पण देवाचं वचन तसं आपल्याला करता येत नाही. मी माझ्या पदरचं काही घालणार नाही आणि ह्याच्यामधून काही काढता मला येत नाही. जे आहे तसंच आहे. हालेलुया. कठीण आहे, सोपंही आहे, दोन्ही आहेत. निषेध पण आहे, बोध पण आहे, प्रेम पण आहे. देव प्रेमळ पण आहे, देव कडक पण आहे. देव प्रीती आहे, देव भस्म करणारा अग्नी पण आहे. आहे की नाही? आहे. काढता येईल? देवाचा स्वभाव मला काढता येईल का? नाही. जसा देव आहे तो बदलत नाही. त्याच्याविषयी वचनामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. समजलं का? निरदूध म्हणजे काय? जसं आहे तसं त्याची तुम्ही इच्छा धरा, ते प्या. त्यामुळे तुम्ही मध्ये वाढाल, पवित्रतेत वाढाल. हालेलुया. नवीन बाळ आपल्या मातेचे दूध पिते, तसेच नव्याने जन्म झालेल्यांचे देवाचे वचन झालेल्यांनी देवाचे वचन खाल्ले पाहिजे, त्याशिवाय ते वाढणार नाही. दूध पिणाऱ्या बाळाला ठाऊक नसतं की ते दूध का पितं. दूध पिणाऱ्या बाळाला माहीत असतं का ते दूध का पितं? नाही. ते भूक लागली म्हणून पितं. पण त्याला कुठे माहिती आहे की त्याला ते पोटात जाऊन त्याचे काय काय त्याला सत्व मिळणार आहेत? माहीत आहे? नाही. त्या दुधामागे काय असतं? त्या दुधामध्ये काय असतं? पण ते पितं आणि भूक भागवतं, आणि ते रोज प्याल्यामुळे त्याची वाढ होते. आमची रोजची भाकर आम्हास आज दे. देहाची पण दे आणि आत्म्याची पण दे. दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, त्याची वाढ होईल. हालेलुया. लहान लेकराला दूध प्यायला कोणी शिकवत नसतं, ती उपजत वृत्ती असते. जर आपण नव्याने जन्मलेलो असू तर आपल्यामध्ये देवाचं वचन वाचण्याची, ऐकण्याची उपजत वृत्ती असणारच असणार. जर देवाच्या वचनाविषयी आपल्याला आवड नसेल तर मी म्हणेन तुम्ही नव्याने जन्मलेलाच नाही. काय? तुम्ही नव्यानं जन्मला नाही. देवाच्या वचनाविषयी आपल्याला आवड नसेल, मी ते रोज वाचत नसेल, थोडं का असेना मी त्याचं मनन करत नसेल, तर माझ्यामध्ये देवाच्या वचनाविषयी निराशा आहे.
हालेलुया. आणि मी म्हणतो मला वाढव, मला पवित्र कर, मला हे कर. शक्य नाही. देवाने जे काही द्यायचं आहे ते त्याच्या वचनात दिलेलं आहे. ते घ्यायचं आहे, ते खायचं आहे, ते पचवायचं आहे आणि त्याच्यामध्ये वाढायचं आहे. तर आपण सबळ आणि सशक्त असू. नव्याने जन्मलेली व्यक्ती देवाचे वचन खात राहते, पीत राहते आणि ती वाढत राहते. जर वचनाची भूक नसेल तर आपण नव्याने जन्मलो की नाही ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. माझ्यामध्ये देवाच्या वचनाविषयी भूक नसेल तर मी नव्यानं जन्मलेलो आहे की नाही शंका आहे. मी बदललेलो आहे की नाही शंका आहे. मी बाप्तिस्मा घेतलेला असेन पण मला देवाविषयी काय लेणं देणं नसेल. हालेलुया. हां. इर्मया 15:16. इर्मयाचं भविष्यवचन 15वा अध्याय 16वं वचन. पान नंबर 924, 15-16 वचन. तुझी वचने सापडली तेव्हा मी ती खाल्ली आणि तुझी वचने माझ्या हृदयाचा आनंद व हर्ष अशी झाली, कारण तुझं नाव मला ठेवलं आहे. हे यहोवा सैन्यांच्या देवा. हालेलुया. तुझी वचने सापडली तेव्हा मी ती खाल्ली. खाल्ली म्हणजे काय? घेतली, ग्रहण केली, अंगीकारली, घेतली, मी सोडून दिली नाही. तुझी वचने मला सापडली तेव्हा मी ती खाल्ली आणि तुझी वचने मला माझ्या हृदयाचा आनंद व हर्ष अशी झाली. हां. दुःख का येतं? आपण दुःखी का होतो? वचनं नसतात. जिथे वचनं असतात तो मनुष्य कधीही दुःखी नसतो. कोणताही प्रसंग येवो, कोणतीही अडचण येवो, कोणतंही दुःख येवो, काहीही येवो, तो आनंदी असतो. प्रभू तू मला वचन दिलेलं आहेस, तू माझ्याबरोबर आहेस, तू माझ्याशी बोलतोस, तू मला बोध करतोस, तू मला मसलत देतोस, तू माझ्या सांत्वन करतोस, तू मला शांतीची वचनं कळवतोस. तू माझ्याबरोबर आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझं काय करणार? हालेलुया. देवाची वचनं काय देतात? मला माझ्या हृदयाचा आनंद देतात. ती मला हर्ष अशी आहेत. ती मला मधासारखी गोड लागली. काय म्हणतो एकीकडे? तुझी वचनं मी खाल्ली, ती मला मधासारखी गोड लागली. हालेलुया. कारण तुझे नाव मला ठेवलेले आहे. देवाचं नाव आपल्याला ठेवलेलं आहे. हालेलुया. आपण आपल्या स्वतःचे नाही, देवानं आपल्याला त्याचं नाव दिलेलं आहे. येशू ख्रिस्त स्वतःच्या शरीराबद्दल म्हणतो की माझं शरीर खरं खाद्य आहे आणि माझं रक्त खरं पेय आहे. योहान 6:53-55. योहान 6:53-55. पान नंबर 1280, योहान 6:53. म्हणून येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याचा पुत्राचं मांस खाल्लं नाही व तुम्ही त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो त्याला सर्व काळचे जीवन आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझं मांस खरं अन्न आहे व माझं रक्त खरं पेय आहे. 56 वाचा. जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. म्हणून येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खाले नाही व तुम्ही त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. येशू काय स्वतःचं मटण देणार होता का त्यांना? मग तसं असतं तर त्याला वधस्तंभावरून खाली आणलं असतं तर त्याचे तुकडे करून खाल्ले असते. कशाविषयी बोलतोय प्रभू? वचनाविषयी. शब्द देवासह होता, शब्द देव होता, शब्द देही झाला.
त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तो स्वतःच्या शब्दाविषयी बोलत आहे की जिवंत देवाची भाकर मी आहे. हालेलुया. मीच जीवनाची भाकर आहे. जो मला खातो तो कधीही मरणार नाही. म्हणजे काय? जी वचनं प्रभूने आपल्याला दिलेली आहेत ती जो ग्रहण करतो, त्याप्रमाणे आचरण करतो, म्हणजे खातो, ते तो सर्व काळ जगेल. आमेन. आणि जो माझे रक्त पितो त्याला सर्व काळचे जीवन आहे. रक्त पिणं म्हणजे काय? तर त्याच्या रक्तानं स्वतःला शुद्ध करणं. आपले हृदय जे डाग आहेत ते त्याच्या रक्तानं शुद्ध करणं. जसा तो प्रकाशात आहे तशा आपण प्रकाशात चालतो, तर येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. प्रकाशात म्हणजे त्याच्या वचनांमध्ये आपण चालू, तर त्याचं रक्त आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा करतं. हालेलुया. कारण माझे मांस खरे अन्न आहे व माझे रक्त खरे पेय आहे. हे आत्म्याचं आहे. देहाचं आपण भाकर खातो, पण ही आत्म्याची भाकर आहे आणि हे आत्म्याचं पेय आहे, जे आपल्या आत्म्याला ताकद देतं, आपल्या आत्म्याला शुद्ध करतं. जसे जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. म्हणजे काय? जो माझी वचने घेतो आणि त्याप्रमाणे करतो, मी त्याच्यामध्ये राहतो, तो माझ्यामध्ये राहतो. एकीकडे प्रभू सांगतो, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात तरच पुष्कळ फळ देऊ शकता. माझ्यामध्ये राहिल्याविना तुम्हाला काहीच करता येत नाही. म्हणजे देवाच्या वचनाशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. आपण खूप काही करू, पण ते देवाला पसंत नसेल. आपण चांगली कामं पण खूप करू, पण ती देवाला पसंत नसतील, कारण आपण देवाचा आवाज ऐकून ती केलेली नाहीत. आपण आपल्या स्वतःला बरं वाटलं म्हणून केलं, पण प्रभूला बरं वाटलं का हा आपण विचारायला पाहिजे. हालेलुया. थोडा वेळ एक वचन घेऊ आणि आपण बंद करू. वल्हांडणाचं भोजन, त्याच्यामध्ये खूप अर्थ भरलेला आहे. निर्गम 12वा अध्याय 7 आणि 9. खरं भोजन त्याची छाया होती. निर्गम 12वा अध्याय 7 आणि 9. निर्गम 12वा अध्याय 7 ते 9. पान नंबर 89. 7वं वचन. आणि त्याने त्याचे काही रक्त घ्यावे आणि ते ज्या घरांमध्ये ते खातील त्याच्या दोन्ही दारबाह्यावर व कपाळपट्टीवर ते लावावे. आणि त्यांनी त्याच रात्री विस्तवाने भाजलेले त्याचे मांस व बेखमीर भाकर खावे. कडवट भाजीबरोबर ते खावे. त्यातले काही कच्चे किंवा पाण्यात शिजवलेले खाऊ नका, तर विस्तवाने भाजलेले असे ते खा. त्याचे डोके, त्याच्या पायांसुद्धा व त्याच्या आतड्यांसुद्धा खा. हालेलुया. बघा, याचा अर्थ आपण शोधू की खरं काय लिहिलेलं आहे. वल्हांडणाचं भोजन येशू ख्रिस्ताची छाया आहे. काय आहे? छाया किंवा रूपक. जे पुढे येणार होतं त्याचं रूपक, फोटो. पण जे खरं येशू ख्रिस्तानं स्वतःला त्या वधस्तंभावरती दिलं ते त्याची परिपूर्णता होती. वल्हांडणाचा कोकरा, जगाची पापे दूर करणारा देवाचा कोकरा, जेव्हा त्या वधस्तंभावरती वधला गेला तेव्हा सगळं पूर्ण झालं. हालेलुया. त्यांनी त्याचे काही रक्त घ्यावे आणि ते त्या घरामध्ये ते खातील त्याच्या दोन्ही दारबाह्यांवर व कपाळपट्टीवर ते लावावे. म्हणजे काय? की त्याचं रक्त मला शुद्ध करतं, मला मरणापासून राखतं. मरण येणार होतं ना, मग त्यांना कोणी राखलं? त्या दूतानं ते रक्त पाहिलं आणि तो ओलांडून गेला. बरोबर का? तसंच आहे ना. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त मला पापांपासून शुद्ध करतं, मला राखतं. हालेलुया. दुसरं काय?
त्यांनी त्याच रात्री विस्तवाने भाजलेले त्याचे मांस व बेखमीर भाकर घ्यावी, कडवट भाजीबरोबर ती खावी. भाजलेलं म्हणजे काय? पुढे लिहिलं आहे ते तसेच कच्चे. वचन 9 काय सांगतं? कच्चे किंवा पाण्यात शिजवलेले खाऊ नका. म्हणजे खाण्याची पद्धत आहे, वचन वाचण्याची पद्धत आहे. मग भाजलेलं म्हणजे काय? मग भाजलेलं वचन म्हणजे काय? पवित्र आत्म्याच्या आगीनं, त्याच्या प्रकटीकरणानं हे वचन वाचायचं आहे. पवित्र आत्म्याच्या संगतीनं हे वचन वाचायचं आहे. कच्चे किंवा पाण्यात भाजलेले म्हणजे नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं, जसं दुसरं पुस्तक वाचतो तसं वाचायचं, सोपस्कार संस्कार म्हणून वाचायचं, भाग पडतं म्हणून वाचायचं, तसं नाही. वचन कसं वाचायचं आहे? पवित्र आत्म्याला सांगायचं आहे, प्रभू मला शिकव. ह्याच्यात काय लिहिलं आहे? तुझ्या अग्नी आत्म्यानं मला शिकव, मला भाजून दे, त्याचं प्रकटीकरण दे. भाजलेलं म्हणजे काय? वचनाचं प्रकटीकरण दे. त्याच्यात खरं काय आहे ते मला समजाव, त्याचा अर्थ मला सांग. भाजलेलं, कच्चं किंवा पाण्यात भाजलेलं नाही, उतावळीत वाचलेलं नाही. पद्धत आहे. काय? वचन वाचण्याची पद्धत आहे. दुसरं बेखमीर भाकरी बरोबर. बेखमीर म्हणजे मनात कोणताही द्वेष, कोणाबद्दलही वाईट विचार, कोणाबद्दलही वाईट भावना असून ते वचन वाचू नये. दुसऱ्यांना क्षमा केली नसेल तर हे वचन वाचू नये. तुम्हाला समजणारच नाही, कारण हे पवित्र आत्म्यानं त्याच्या पवित्र लोकांना भाकरी म्हणून दिलेलं आहे. हे कोणालाच समजत नाही. समजतं का सर्वांना? कुणाला समजतं? जो देवाच्या आत्म्याने जन्मलेला आहे त्यांना, आणि ज्याला आपलं हृदय शुद्ध करायचं आहे त्याला. बाकी लोकांना समजत नाही. हालेलुया. बेखमीर भाकरी बरोबर म्हणजे अंतःकरण शुद्ध करून, पश्चाताप करून, प्रभू मी चुकलो आहे, मला शिकव, मी त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करत आहे, मला शिकव. हालेलुया. आमेन. आतड्यासहित दुसरं कसं बघा, हां, विस्तवाने भाजलेले असे ते खा. त्याचे डोके, त्याच्या पायांसुद्धा व त्याच्या आतड्यांसुद्धा खा. म्हणजे काय? हां, सगळी वचनं खा. काही लोकांना नुसतं मटण आवडतं, पाय नाही आवडत, मुंडी नाही आवडत, हां, शेपटी नाही आवडत, तातडी नाही आवडत, वजडं फोपीस नाही आवडत, गुर्दे नाही आवडत. बरोबर ना? काही लोक देवाची वचनं जी चांगली चांगली आहेत ती घेतात. प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, नाही का? पण दुसरं वचन आहे, माझ्यापेक्षा तू कशावरही जास्त प्रीती करू नकोस, स्वतःला नाकार, माझ्या मागे ये, सोड सगळं, ते नको, ते राहू दे, ते माझ्याबरोबर असू दे, तुझं वचन मला दे. हालेलुया. आतडी, पाय, डोकं, सगळं म्हणजे काय? सगळं. जे बरं वाटतं ते पण, जे बरं वाटत नाही ते पण, दोन्ही खा. हां, त्याच्यातनं काही काढू नको, त्याच्यात काही टाकू नको, आतड्यासहित खा. कारण प्रभूचं वचन तसं आहे, तसंच आहे. सगळे सांगतात देवप्रीती आहे, देवप्रीती आहे, देव प्रेम करतो, देव प्रेम करतो. ठीक आहे, पण देव भस्म करणारा अग्नी पण आहे. इस्रायलाविषयी त्यांना म्हटलं की जे तुम्हाला जैतून, तुम्ही रान जैतून, तुम्हाला त्या खोडामध्ये लावलं गेलं, कारण त्यांनी प्रभूला नाकारलं. खरा जो इस्रायल होता त्यानं नाकारलं, तेव्हा तुम्ही त्या बुध्यामध्ये लावले गेला, तुम्हाला कलम म्हणून लावलं गेलं.
हालेलुया. पण ते पडले, पण तूही पडशील ते ध्यानात ठेव. कारण देव ते ते पडले, त्यांना त्याने सोडून दिलं, तर तुम्हालाही सोडण्यास तो आहे, तुम्हालाही सोडणार आहे की नाही. आणि देवाने जर तुम्हाला लावलं तर तो देव विशेष करून त्या मूळच्या फांद्या कशावर करला म्हणून लावणार नाही. म्हणून तो अभिमान बाळगू नकोस. हालेलुया. मग देव कसा आहे? चांगला आहे. आणि देव कसा आहे? न्यायी आहे, कठोर आहे. देव पवित्र पण आहे, देव कठोर पण आहे. काही लोक नुसतं देव पवित्र आहे, देव बरा आहे, देव आशीर्वाद 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 आशीर्वाद, पण आज्ञापालन. आशीर्वाद कसे येतात? आज्ञा पाळण्यामुळे. मग नुसते आशीर्वाद पाहिजेत पण आज्ञा नको. देवाचा शब्द, त्या शब्दामध्ये 2 गोष्टी आहेत, आज्ञा आणि आशीर्वाद आहेत की नाही. देवाच्या शब्दामध्ये काय आहेत? आज्ञा आणि आशीर्वाद. आज्ञा आणि वचनं. वचनं म्हणजे प्रॉमिस, असं होईलच. जर तू माझी आज्ञा पाळशील तर असं होईल. पण आपण नुसते आशीर्वाद घेतो आणि आज्ञा बाजूला करतो. आतडी नको, वजडी नको, पाय नको, मुंडी नको, मला मटण पाहिजे, आशीर्वाद. हां, तसं होणार. सगळं खा, मग बघा कसे दणगत होतात तुम्ही. सैतान बेहेल तुम्हाला, भील. हालेलुया. करूया प्रार्थना की प्रभू तू उत्तम गोष्टी आम्हाला शिकवतोस, तुझी गुजं तू आम्हाला सांगतोस. आम्ही कोण की तू आमची आठवण करावीस, परंतु आमची तू आठवण केलेली आहेस. जे ज्ञान जगाच्या स्थापनेपासून गुप्त होतं, तू ते बालकांना प्रकट केलेलं आहेस. प्रभू आम्हावर सहाय्य कर. तुझी वचनं जशी आहेत तशी घेण्यास, ते ऐकण्यास, ती खाण्यास, ती आचरण्यास, तुझ्या मागे येण्यास आम्हाला सहाय्य कर. आम्हाला पवित्र कर, शुद्ध कर. तुझ्या पुढे डागविरहित, सुरकुतीविरहित, दोषविरहित उभे असण्यास आम्हाला मदत कर. आम्ही तुझ्यावरती टेकतो बापा. प्रभू येशूच्या नावात मागतो, तो ऐक आणि मान्य कर. आमेन. प्रार्थना.